नमस्ते सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत? एकदम छान. चलो. चला, रुद्रा, पूजा, रोहित, समृद्धी, चला सगळेजण आलात ना? चलो. मला माहिती आहे सगळ्या तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे आणि सगळ्यांची खूप खूप इच्छा आहे की लवकरात लवकर काहीतरी जादू व्हायला पाहिजे ना. परंतु सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट माहिती कोणती लक्ष ठेवायला पाहिजे की कोणतीही गोष्ट शिकणं ही काही जादूची कांडी नसते. बरोबर आहे की नाही? आपल्याला ती गोष्ट आत्मसात करायची असते. एक सुंदर गोष्ट लक्षात ठेवा. एकदम सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की ना, हा एक प्रवास आहे. इंग्रजी संभाषण करता येणं, गेटिंग टू नो हाऊ टू कम्युनिकेट इन इंग्लिश इज ए जर्नी. तुमच्याकडे लिहून ठेवा वाटल्यास तुम्ही ही गोष्ट. हा एक प्रवास आहे. आपण इकडून इकडे जायचं. हा. आणि जितकी पावलं तुम्ही टाकाल ना, तितकीच पावलं तिकडून इंग्लिश पण येणार तुमच्याकडे. ही सुंदर कन्सेप्ट सगळ्यांनी समजून घ्या की आपण इंग्लिशकडे जायचं, इंग्लिश आपल्याकडे येईल तिकडून. तुम्ही एक पाऊल टाकलं की इंग्लिश पण एक पाऊल इकडे येणार. तुम्ही अजून एक पाऊल टाकलं की अजून तिकडे येणार. आणि एक वेळ अशी येणार की इंग्लिश आणि तुमची इथे दोघांची भेट होणार. छान. आणि ज्या दिवशी तुमची आणि इंग्रजीची भेट होणार, इंग्लिश कम्युनिकेशनची तुमची भेट होणार, तेव्हा इंग्लिश तुमचा हात धरून तुम्हाला घेऊन जाणार. पुढे तुम्हाला चालण्याची काही गरज नाही. एखादं लहान बाळ चालत चालत जावं आणि नंतर त्याच्या वडिलांनी त्याला उचलून घ्यावं, मस्तपैकी खांद्यावर बसून न्यावं, तसं इंग्लिश तुम्हाला स्वतः घेऊन येणार पुढे. ही गोष्ट माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी त्याच्यामध्ये 20-30 वर्षांपासून तेच करतोय. पहिल्यांदा आपण काहीतरी प्रयत्न करतो, मग इंग्रजी आपल्याला पुढे घेऊन जातं किंवा तुम्ही काही शिका. दिस इज नॉट लिमिटेड फॉर ओनली इंग्लिश कम्युनिकेशन. तुम्ही ड्रॉइंग शिका, कराटे शिका, म्युझिक शिका, चेस शिका, काही शिका. हीच पद्धत आहे की थोडी आपल्याला साधना करायची असते आणि त्यानंतर मग तो मार्ग पुढे जातो मस्तपैकी छान. तुम्ही पण तसंच करायचंय. हा. ही गोष्ट लक्षात ठेवा. मला मगाशी कोणतरी म्हणत होतं असं, कोर्स पुरतं लक्षात राहतं, नंतर लक्षात राहत नाही. हा. परंतु तुम्ही हे ठरवा स्वतः की मला किती दिवस लक्षात ठेवायचंय आणि मला हा प्रोग्राम कसा पुढे न्यायचा आहे, मी कशा प्रकारे स्वतःला डेव्हलप करणार आहे. दररोज डेव्हलप करायचं. ह्या पूर्ण कोर्स मधून ना मी ते पण सांगणार आहे की याच्याशी कनेक्टेड कसं राहायचं, हा प्रवास पुढे कसा घेऊन जायचा ते पण सांगणार आहे. हा. त्यामुळे काही काळजी करण्याचं काही कारण नाही. आपल्याला इंग्लिश बोलता येणं म्हणजे काय काय येणं समजून घ्यायचं क्लिअर कट. पहिली गोष्ट, आज्ञा देता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणतेही वाक्य साधं सरळ म्हणता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट, कोणत्या वाक्याचा नकार देता आला पाहिजे. चौथी गोष्ट, दोन वाक्य जोडता आली पाहिजेत. पाचवी गोष्ट, प्रश्न विचारता आला पाहिजे. सहावी गोष्ट, समोरच्याने आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणि सातवी गोष्ट, कोणत्याही एखाद्या मुद्द्यावर, टॉपिकवर आपल्याला कमीत कमी 1 मिनिट, त्यानंतर 2 मिनिट, त्यानंतर 3 मिनिटं, असं करत करत 5 मिनिटांपर्यंत कंटिन्युअसली बोलता आलं पाहिजे. ठीक आहे सगळ्यांना? हा. माझा मुद्दा तुम्हाला समजतोय असं मी गृहीत धरतो. हा. तर याच्यासाठी काय काय करता येईल ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मी कोणत्याही पुस्तकातून वगैरे शिकवत नाही आहे. ओके. डोंट बी अंडर एस्टिमेटेड की मी आता काहीतरी एखादं पुस्तक घेतोय, त्याला फॉलो करतोय, मग तुम्हाला शिकवतोय, मग एवढ्या 50 गोष्टी शिका आणि मग तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. दॅट्स नॉट द वे हिअर. माझ्या अनुभवामधून मला जे कळलं की इंग्रजी अशा अशा पद्धतीने गेल्यावर येतं, तेच मी तुम्हाला शेअर करतोय, बाकी काही नाही. हा. चला, प्रवास आपण सुरू करूया छान छान. काल मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपण जेव्हा कोणती पण आज्ञा देतो किंवा विनंती करतो कुणाला पण, तेव्हा आपण त्याच्यातली जी ऍक्टिव्हिटी आहे, जी ऍक्शन आहे, ती आपण सुरुवातीला घेतो आणि नंतर आपण काहीतरी जोडत जातो ना, एक 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 गट. मी काल एक खूप सुंदर पॉइंट सांगितला होता. इंग्लिश इज नथिंग बट जस्ट जॉईनिंग द चंक्स. छोटे छोटे तुकडे, छोटे छोटे चंक्स जॉईन करणं म्हणजे इंग्लिश. ट्रेन सगळ्यांनी बघितली असणार ना तुम्ही, रेल्वे बघितली आहे सगळ्यांनी, आगगाडी. आगगाडीमध्ये सुरुवातीला काय असतं, इंजिन असतं, नंतर डबे डबे असतात. इंग्लिशमध्ये पण तसंच आहे. सुरुवातीला एक कोणीतरी येणार आणि नंतर डबे 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 डबे. ज्याप्रमाणे आपण रेल्वेचा कोणताही डबा काढून कुठेही लावू शकतो, ट्रेनचा कोणताही अपार्टमेंट, कोणताही बोगी काढून आपण कुठेही लावू शकतो की नाही. हा.
सेम तसं इंग्लिशचा पण कोणताही तुकडा काढून कुठेही जोडता येतो. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. मराठीमध्ये तसं होत नाही, इंग्लिशमध्ये होतं तसं. इंग्लिशमध्ये फक्त दोन तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या सगळ्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. हा, चला आज तुम्हाला ना याच्यामध्ये एक छानपैकी गुरुमंत्र सांगतो. आपल्या संस्थेचं नाव गुरुमंत्र आहे, त्यामुळे गुरुमंत्र शब्द तोंडात येत असतो मधून मधून. आता बघा, छोट्याशा प्रिन्सिपलवर काम करू आपण. एक छोटी गोष्ट, ते प्रिन्सिपल म्हणताय एवढ्याच गोष्टीवर फक्त फोकस करा. माणूस, त्याची ऍक्शन, हा, नंतर कोणाला आणि काय. आणि एवढं झालं, उरलेला भाग झालं. इंग्लिश संपलं, संपला कोर्स. बस, याला पहिला टप्पा म्हणा, याला दुसरा टप्पा म्हणा, याला तिसरा टप्पा म्हणा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मस्तपैकी स्वतःच्या मनाने डेव्हलप करा. इंग्लिश झालं. कोणावर विश्वास ठेवू नका, कोणाचं ऐकू नका, काही नाही. खूप ग्रामरची घोकंपट्टी करायची काही गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इंग्लिश आहे. एवढ्याच गोष्टी फक्त फॉलो करा. इंग्रजीमध्ये दुसरं काही नसतं. देअर इज नथिंग इट ऑल इन इंग्लिश. एक कोणतरी माणूस आहे, तो काहीतरी ऍक्शन करतो, बरोबर आहे ना? मग माणूस कोण आहे ते समजून घ्या. तो काहीतरी ऍक्शन करतो, मग ऍक्शन कोण आहे ते समजून घ्या. तिथली काय ऍक्शन केली त्याने ते समजून घ्या, नाही का? आपला माणूस कळला, त्याची ऍक्शन कळली, मग कोणाला तरी काय केलंय तेवढं सांगा, झालं. तरी पण काही उरलेलं असलं शेवटी सांगून द्या. मग आता ह्या कोर्स मधून एवढं आपण पूर्ण कोर्सभर शिकणार आहोत. ठीक आहे, एवढं शिकणार आहे आपण पूर्ण कोर्समध्ये की हे असं असतं, एक माणूस असतो, त्याची एक ऍक्शन असते, आणि तो कोणाला काही ह्याप्रमाणे जातो. मग एक एक गोष्ट समजून घ्या. इफ यू आर गुड इनफ इन इंग्लिश ना, दिस माइट बी व्हेरी सिम्पल फॉर यू. पण जर तुम्ही काही स्ट्रगल करत असाल, समजा दीपक आहे, पूजा आहे, थोडं स्ट्रगल करत असेल की मी प्रयत्न करतोय पण माझ्याशी होत नाही, मला मी प्रयत्न करतोय पण मला कम्युनिकेशनला अडचण येते, त्यांनी लक्षात ठेवा तुमच्यासाठी स्पेशली आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करतोय धीरे धीरे, हळूहळू जाऊ. काही घाई नाहीये, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना मला सगळं येतं इंग्लिश मधलं, तरी सुद्धा मी अशा 100 ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह करून देईन की तुम्हाला असं म्हणणार की अरे बापरे, मला ते माहितच नव्हतं, असं पण असतं काय. हे पहिल्यांदाच बघितलंय मी. इव्हन इथपर्यंत सुद्धा होऊ शकतं की मी सर एवढे सगळे कोर्स करून आलो, हे तर कोणी सांगितलं नाही काही वेगळं, असं असंही होऊ शकतं. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये. फक्त अलर्ट मोडवर बसा, झोपा करायच्या नाही, मस्तपैकी फ्रेश मूड मध्ये बसायचं. मला लागले तर कधी डायरी सोबत ठेवा, पेन सोबत ठेवा, स्क्रीनशॉट वाटले तर स्क्रीनशॉट घेत चला आणि चला पुढे हळूहळू हळू. काही काही नाहीये. हा, आता हा सांगितलेला जो फॉर्म्युला आहे, याचे काही ग्रामर बिमर काही नाही. हा, हे पाठ करून ठेवा. माणूस ऍक्शन कोणाला काय, पर्सन ऍक्शन वुमन वॉट, हा 4 शब्द पाठ करा. घोका त्याला रात्रभर. जर घरच्यांनी विचारलं काय सांगितलं आज, काही नाही, माणूस ऍक्शन कोणाला काय एवढंच सांगितले 4 शब्द. ओके. आणि उरलेला भाग हे आहे तुमचा इंग्लिशचा सारांश. हा, आता थोडं पुढे चला. काल आपण ऑर्डर दिल्या, या, नंतर या, सकाळी या, संध्याकाळी या, पुढच्या महिन्यात या, वडिलांबरोबर या, मम्मी बरोबर या, वगैरे वगैरे. नका येऊ, आपण डोंट म्हटलं त्याला. येऊ नका, डोंट कम. जाऊ नका, डोंट गो. हे पण आपण पाहिलं ना. अजून एक खूप छान गोष्ट सांगतो तुम्हाला. आपण ना बऱ्याच वेळा कधी कधी ना करू द्या म्हणतो आपण. करू द्या, जाऊ द्या, बसू द्या, म्हणू द्या, आराम करू द्या, मला जरा झोप घेऊ द्या, असं म्हणतो की नाही आपण. खूप वेळा म्हणतो असं ना. मग मला करू द्या, कुणाला पण काही करू द्या म्हणायचं असेल तर लेट म्हणायचं. माहित नसलं तर नोट करून ठेवा, ज्याला माहित असलं तर काय अडचण नाही, रिमेंबर लेट. लेट चालू काय, करू देत, करू द्या. काय करायचंय, खेळू द्या. लेटच्या नंतर प्ले म्हणा, लेट प्ले. अजून काय करू द्या, जाऊ द्या, तर लेट गो. समजून घ्या, हा लेट आहे. हा, लेट्स नाहीये, त्याला यस बीस काही लागलेलं नाहीये. रिकामा लेट आहे, एल ई टी लेट.
आता जाऊ द्या म्हणायचं लेट गो, बसू द्या लेट सीट, राहू द्या लेट बी, काय पण करू द्या. पण आपली मज्जा कशी असते ना, आपण त्याच्याबरोबर एक शब्द जोडतो आणखी. आपण उदाहरणार्थ काय म्हणतो, मला बोलू द्या, असं म्हणतो काय आपण. हं? म्हणजे कोणाला बोलून द्यायचं, तो माणूस आला की नाही मध्येच आता, मग तो लेटच्या नंतर त्या माणसाला घाला. मला बोलू द्या म्हणायचं असलं, मग लेट मी म्हणा, आणि मग तो बोलण्यासाठी तुम्ही काय म्हणता, स्पीक म्हणता, मग त्याला घाला. हं? ज्याला जर आपण पुढे नेलं तर काय होईल, लेट मी म्हणजे मला, काय करू द्यायचं तुला, मला जाऊ द्या. मग इथे जाण्याच्या ऍक्शनला काय म्हणतो आपण, गो म्हणतो ना. काय होईल, लेट मी गो, मला बोलू द्या, लेट मी स्पीक, मला आराम करू द्या, लेट मी रेस्ट, मला विचारू द्या, लेट मी आस्क, मला विचार करू द्या. विचार करायला काय शब्द तुमच्याकडे, थिंक आहे ना, लेट मी थिंक्स, थिंक. आता हा जो लेट आहे ना, तर मला अमुक अमुक करू द्या, असंच आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना. थांब मला चेक करू दे बरं, मला एवढे चेक करू दे मग मी तुम्हाला सांगतो. मग ले मी चेक, हा जो लेट मी आहे ना, हे पण तुम्हाला लगेच सांगून टाकतो. लेट मी आहे ना, लेट मी, यालाच ना त्यातला ट काढून टाकतात आणि शॉर्टकट मध्ये काय म्हणतात, लेमी. जर तुम्ही कुठे पण लेमी बघितलं ना, रुद्रा, तर लेमी बघितलं ना, समजून घ्या लेमी म्हणजे काय, लेट मी म्हणजे मला एखादं काम करू द्या. हा, ते इतकं सोपं आहे ते. मला विचार करू द्या, लेट मी थिंक, मला झोपू द्या, लेट मी स्लीप, मला एन्जॉय करू द्या, लेट मी एन्जॉय, मला चेंज करू दे, मला माझा डीपी चेंज करू दे, लेट मी चेंज माय डीपी. कोणाला काय करू द्यायचंय, कोणाला काय करू द्यायचंय, लेटचा वापर करा. हा अतिशय साधा सोपा शब्द आहे, 3च अक्षरांचा शब्द आहे, आणि ती एक ऍक्शन आहे. जसं आपलं जाणे येणे खाणे पिणे आहे ना, तसंच आहे लेट. जाणेला आपण गो म्हणतो, येणेला आपण कम म्हणतो, शिकणेला आपण लर्न म्हणतो, तसंच करू देणे असं म्हणण्यासाठी लेट म्हणतात. समजतंय हा. तुम्ही टाईप करू शकता, तुम्हाला वाटलं ना चॅट करायचं तुम्ही मला चॅटिंग करू शकता, डझंट मॅटर. ओके, तुम्हाला काही पण लिहायचं असलं, कोणते वाक्य लिहायचं असलं तुम्ही लिहू शकता. इव्हन तुम्हाला बोलायचं असलं माहिती चालू तुम्ही बोलू पण शकता माझ्याशी, काय अडचण नाही. परंतु आपण एक थोडंसं एक वेगळं काल आपण ठरवल्याप्रमाणे की आपण या सेशनचे 2 भाग करू. पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो, आणि मग दुसऱ्या सेशन मध्ये शेवटच्या 20 मिनिटांमध्ये प्रत्यक्ष आपण संवाद साधून बोलू, आपण त्या गोष्टीवर चर्चा करू, म्हणजे मला काय शिकायला मिळालं, काय नाही शिकायला मिळालं त्याप्रमाणे. हा, आता लेट मला वाटतं समजतोय सगळ्यांना. लेट म्हणजे कोणाला काही पण करू द्या, मला करू द्या म्हणायचं असेल तर मी म्हणा त्याच्यामध्ये. आता मी कोण आहे हे समजून घ्या, हाच तो माणूस. मगाशी आपण माणूस दिला होता की नाही, माणूस ऍक्शन कोणाला काय असं पण लिहिलं होतं मगाशी. मग तो माणूस आला बघा इथे. मग तो जो पर्सन आहे, तो जो माणूस आहे ना, तो 100 ठिकाणी येणार आपल्याला डिस्टर्ब करायला. म्हणून आपल्याला माणूस पण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. Every person who wants to talk good English ना, he must understand the person first. आपल्याला वाटतं फक्त मला सगळं माहिती, मला सगळं माहिती, तुला काहीच माहित नाही ना. फक्त वाटतं आपल्याला मला सगळं माहिती आहे. कम्युनिकेशनच्या वेळेला आपली गडबड होऊन जाते. म्हणून माणूस व्यवस्थित समजून घेऊ आपण. आत्ताच्या पुरतं मी फक्त लेटला व्यवस्थित लक्षात ठेवा. लेट म्हणजे करू द्या, काही पण करायचं असेल तर लेटने सुरुवात करा. काही पण करू द्या, लेट मी चेक, मला चेक करू द्या, लेट मी स्लीप, मला झोपू द्या, लेट मी आस्क, मला विचारू द्या, लेट मी टर्न इट, मला हे असं टर्न करू द्या, मला दरवाजा बंद करू दे, लेट मी क्लोज द डोअर. सोप्या सोप्या आयडिया आहेत एकदम. बरं, आता त्याच्या पुढे जाऊ थोडंसं आणखी. माझ्या वडिलांना येऊ दे, असं पण म्हणतो ना आपण कधी कधी. माझ्या वडिलांना येऊ दे मग तुला सांगतो, माझ्या मुलाला शाळेतून येऊ द्या मग आपण जाऊ. ते पण त्याच्यातलं झालं. मला अमुक करू दे, मला तमुक करू दे, करू दे करू दे करू दे करू दे. नुसतं मलाच नाही, कोणाला पण करू देत. माझ्या मुलाला येऊ देत म्हणायचं असलं ना,
लेट म्हणा, इथे तुमचा मुलगा टाका आणि यायला आपण कम म्हणतोच ना. लेट माय चाइल्ड कम असं होईल मग. माझ्या मुलाला येऊ दे, है ना. माझ्या मम्मीला रेस्ट करू दे असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार, लेट माझी मम्मी रेस्ट. म्हणजे आपल्या प्रॅक्टिस सेशन मध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होणार. म्हणून तुम्ही या गोष्टी क्लिअर करून घ्या. एक मुद्दा, क्लिअरन्स आणि त्याच्यावरची चर्चा, या हिशोबाने आपण जातोय पुढे. हा, आता करू नको देऊ असे म्हणतो आपण कधी कधी नाही एखाद्याला. म्हणतो की नाही, करू नको देऊ. हम्म? याला रडू देऊ नको, बाळाला है ना इकडे तिकडे जाऊ देऊ नको. तुम्हाला एखादं सुचत असेल छान, ते पण तुम्ही सांगू शकता. तुम्हाला सांगायची लाज वाटली तर टाईप करू शकता, पण तुम्ही मला इन्क्लूड होऊ शकता. हम्म. अजून काय, पंखा बंद पडू देऊ नको, मशीन जास्त तापू देऊ नको, अमुक अमुक गोष्ट होऊ देऊ नको, करू देऊ नको, असं पण आपल्याला बऱ्याच वेळेला म्हणायचं असतं ना. तेव्हा ह्याला डोंट लावायचा. जसं आपण डोंट गो डोंट रन म्हणतो ना, तसं डोंट लेट. नवीन असेल तुमच्यासाठी तर तुम्ही लिहून घेऊ शकता. डोंट लेट, करू देऊ नको. लक्षात घ्या, करू नको नाही म्हणत आहे मी, काय म्हणतोय, करू देऊ नकोस. डोंट लेट. डोंट लेट गो, जाऊ देऊ नको. डोंट लेट कम, येऊ देऊ नको. डोंट लेट क्राय, रडू देऊ नको. पण ते कोणाला तरी रडू द्यायचं असेल ना, किंवा रडू द्यायचं नसेल ना, मग कोणाला रडू देऊ नको, त्याचं नाव कुठे टाकायला लागेल ना आपल्याला. मग या डोंट लेटच्या नंतर तो माणूस घ्या आणि मग त्याची ऍक्शन. हा, माझ्या वडिलांना जाऊ देऊ नको. अगोदर डोंट लेट म्हणा. डोंट लेट म्हणजे करू देऊ नको. कोणती पण ऍक्टिव्हिटी असेल ती आपल्याला नंतर म्हणायची. डोंट लेट माझे वडील गो. माझ्या वडिलांना कळू देऊ नको. लिहून ठेवा, कळणे म्हणजे नो. KNOW, नो म्हणजे कळणे. कधी कधी आपल्याला छोट्या छोट्या शब्द ना बाउन्स होतात आपल्या डोक्यावरून, आपल्याला कळत नाही मग तो शब्द पण. आपल्याला फक्त नो म्हणजे समजणे इतकंच माहित असतं बऱ्याच वेळेला ना, पण नो म्हणजे कळणे. आपण असं म्हणतो की नाही बऱ्याच वेळेला, त्यांना कळू देऊ नका, त्यांना माहित होऊ देऊ नका, असं म्हणतो की नाही आपण, रुद्रा म्हणतो की नाही आपण. हम्म? माझ्या पप्पांना माहित होऊ देऊ नका. हा, तर माहित होणे म्हणजेच नो, कळणे म्हणजेच नो. हम्म? लक्षात ठेवा आणि लिहून ठेवलं तरी चालतंय. मग माझ्या पप्पांना कळू देऊ नका. डोंट लेट माझे पप्पा नो. माझ्या मम्मीला इकडे येऊ देऊ नका. डोंट लेट माझी मम्मी येणे. येण्यासाठी काय शब्द आपल्याकडे कम आहे ना. डोंट लेट माय मदर कम दिस साइड. बाळाला रडू देऊ नको. डोंट लेट द बाळ रडणे. डोंट लेट द बेबी क्राय, असं आपण म्हणू शकतो, है ना. तर असं प्रत्येक गोष्टीमध्ये, आज तुम्हाला जास्त काही नाही कळलं तरी चालतंय, एवढं जरी कळलं फक्त, लेट म्हणजे करू नये, डोंट लेट म्हणजे नको करू देऊ. भरपूर शिकलो आपण. हम्म. तर या गोष्टी सर कळण्यासाठी आपल्याला माणूस समजणं फार महत्वाचं आहे. आपण टप्प्याटप्प्याने तिकडे चाललोय आता. लक्षात घ्या, इंग्रजी अतिशय सोपं आहे. देर इज नथिंग 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 डिफिकल्ट इन इंग्लिश. ही अतिशय सोपी भाषा आहे. म्हणून तर इंग्रज आले का ना सगळे आपल्याकडे राज्य केलं त्यांनी. आपले लोक सगळे इंग्लिश शिकले पटापट पटापट. सोपं आहे म्हणून शिकले. त्यांना मला मराठी शिकून दाखव मग तुला सांगतो. हा, इंग्रजी आणि मराठीमध्ये काय अवघड आहे शिकायला, सांगा बरं. दीपक, काय अवघड आहे मराठी का इंग्रजी शिकायला? इंग्लिश वाटतंय आम्हाला. मराठी अवघड आहे. मी जर मराठीमधले दोन चार शब्द विचारले ना रोहित, तर मला त्याचा अर्थही सांगता येणार नाही आणि लिहिता पण नाही ना. मी तुम्हाला सांगतो, श्वासोच्छवास लिहून दाखवा, मला फोटो काढून पाठवा, काय अडचण नाही. हम्म. अरे अपरिग्रह, तुम्हाला अपरिग्रह म्हणजे काय, तुमच्या डोक्यावरून जाईल, बाउन्स होऊन जाईल तुम्हाला. हा सर. मग मराठी पण खूप अवघड आहे, पण आपण सारखी ऐकतो ना लहानपणापासून म्हणून सोपी वाटते आपल्याला. इंग्रजी सोपी आहे रे. हा, काय याच्यामध्ये मला सांगा, ABCD EF G H I J K L M N 26 मुळाक्षर. मराठीमध्ये 42 44 54 मुळाक्षर आहे. किती आहे, प्रचंड. आता ते ए आणि ऑ पण आलं, आणखी 12 कडे होती ना, आता 14 कडे झाली.
आणि 36 अक्षर इकडे, बापरे बापरे, प्रचंड आहे मराठीमध्ये. नुसता र आहे ना, र. मराठी मधला नुसता र म्हणजे का तुम्हाला किती प्रकारे काढतो आपण र. तुम्ही तुम्ही र असं लिहिता ना, हा. र असं येस सर. लिहिता. आणि मला सांगा बरं, आता हा शब्द मी असा लिहिला, पुऱ्या. पुऱ्या हा. लिहिलं ना, हा. येस. हा जर पुऱ्या आहे, मग हा कुठं आला र? हा कसं काय र आहे? हा तर काही र नव्हता इतकं वेळ. र तर असं होता ना, हा कुठं आला? ह्याला कुठं र म्हणायचं? म्हणजे नवीन माणूस जो आहे ना, तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो. मी भारतातल्या लोकांना इंग्लिश शिकवतो आणि परदेशातल्या लोकांना मराठी शिकवतो मित्रांनो. मराठी प्रचंड अवघड आहे. तोच माणूस शिकू शकतो मराठी नॉन मराठी लोकांना, ज्याचं मराठी आणि इंग्रजी दोन्ही चांगलं आहे. दुसऱ्याचं काम नाही ते. हा पण र, हा पण र. अजून एक शब्द इथे वाटलंच तर मी इथे, पूर्वज. हा, पूर्वज. हा पण र. हे हम्म. अरे म्हणजे काय रे बाबा, आता कोण त्याला र म्हणायचं नेमकं? हा, याला र म्हणू की याला र म्हणू की याला र म्हणू? किती म्हणायचं र? काय आता इकडे आज नाही वाटलं. चला, हा एक शब्द बघा, प्रकाश. आता इथे बरोबर आहे हा. र झालं की नाही? म्हणजे र नेमका आर्यन र कोणता आहे नेमका? हा, इंग्लिशमध्ये तसं काही नाहीये. इंग्लिशमध्ये असं लिहिलं की झालं र, याच्यामध्ये काही चेंज नाहीये. हा, मराठीमध्ये 100 प्रकारचे र आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, मराठी अवघड आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. इंग्रजी अतिशय सोपी भाषा आहे आणि बोलणं तर खूपच सोपं आहे इंग्लिश. तुमच्या लक्षात येईल हळूहळू, कोर्स जसं पुढे जाईल ना, तुमच्या लक्षात येईल. फक्त मी जे सांगतोय त्या गोष्टींवर थोडासा फोकस करा, थोडं काम करा त्याच्यावर, थोडासा जोर तुम्ही पण लावा. हे बघा, मी एकट्यानेच इकडून किती पण जोर लावला तर होईल का, मला सांगा बरं? नाही होणार. नाही. तुम्हाला थोडा जोर लावावा लागेल, तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावं लागेल. नाही कळलं किमान आजच्या लेक्चर मधून सरांनी एवढं सांगितलं होतं, लेट म्हणजे करू दे, डोंट लेट म्हणजे नको करू देऊ, एवढ्याची तर प्रॅक्टिस करू आपण. म्हणून तर बघू, लक्षात तर ठेवू. चल, आजपासून तुम्हाला अजून एक सांगतो. हा, आज रात्री मी एक ग्रुप फॉर्म करणार आहे, तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतो. तर बोलणं आहे ना, बोलूनच येणार. यू कॅन टॉक इंग्लिश ओनली बाय टॉकिंग. तर ना, बोलण्यासाठी तुमच्याकडे आता मला एक सांगा, सगळीकडे मोबाईल फोन्स आहेत आपल्याकडे, याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे, याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग आहे की नाही मला सांगा? फक्त बटन दाबल्यावर आवाज रेकॉर्ड होतो की नाही व्हॉट्सअप मध्ये पण? हा, तर आजपासून सगळ्यांनी सुरू करा हे. त्या ग्रुपमध्ये टाका तुम्ही हे. मला पाठवा, त्या ग्रुपमध्ये पाठवा. लेटचे वाक्य पाठवा. लेट मी एन्जॉय, मला एन्जॉय करू दे. लेट मी डान्स, मला डान्स करू दे, असं म्हणून बघा. लिहिताय तर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहितच आहे, पण तुम्हाला बोलायची प्रॅक्टिस पाहिजे ना. म्हणून त्याच्यामध्ये ऑडिओ करा, ग्रुपमध्ये टाका, ऑडिओ प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. लेट मी एक्सप्लेन दिस टॉपिक. आता किती पण मोठं म्हणायचं तुम्हाला शब्द. आता बघा हा, हेच वाक्य बघा. लेट म्हणजे करू दे, मला करू दे म्हणजे लेट मी. दोन शब्द झाले आपले. काय करू दे मला, मला एक्सप्लेन करू दे, मग लेट मी नंतर एक्सप्लेन म्हटलं. लेट मी एक्सप्लेन इथपर्यंत काही अडचण आहे का कोणाला? काहीच नाही पाहिजे. लेट मी एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करू द्यायचंय मला? हा टॉपिक एक्सप्लेन करू दे. मी काल पण सांगितलं, आता परत सांगतो, हा म्हणजे धिस, तो म्हणजे दॅट. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे ना? आहे का? नाहीये. मग हा टॉपिक कसं म्हणतो आपण? धिस टॉपिक म्हणू ना. दिस टॉपिक. मग कसं? लेट मी एक्सप्लेन धिस टॉपिक. म्हणजे मगाशी जे म्हटलं होतं ना मी, ते जर तुम्हाला कळत असेल तर फक्त मी 3 तुकडे जोडले, बाकी काहीच केलं नाही. आपल्याकडे मिस्त्री विटाचं घर बांधताना लावतो की नाही विटा, तेवढंच काम करायचंय. पहिला तुकडा एवढा लेट मी, दुसरा तुकडा काय? एक्सप्लेन, उरलेला काय? धिस टॉपिक. तुम्ही ना आजपासून एक प्रॅक्टिस करा. कोणती? तुकड्या तुकड्यांमध्ये इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करा. थोडा थोडा तुकडा घ्या. तुम्ही म्हणाल सर टेस्ट पाठ करू का? तू काहीच करू नको, गप्प बस. मी काय सांगतो एवढं बरं लक्षात ठेव. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. टेन्सेस, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, फलाना बिस्तर, डायरेक्ट इनडायरेक्ट काय डिग्री फिग्री, त्याच्यात नाही. इंग्लिश कम्युनिकेशन इज टोटली डिफरंट पार्ट. चंक्स मध्ये करा, तुकडे तुकडे मध्ये करा. ठीक आहे ना? बघ, मला तुझा मोबाईल नंबर माझ्या डायरीमध्ये लिहू दे, असं आपल्याला म्हणायचं असतं. मला तुझा मोबाईल नंबर माझ्या डायरीमध्ये लिहू दे.
तर पहिल्यांदा काय आलं पाहिजे, लेट मी आलं पाहिजे, कारण मला करू दे ना, मला लिहू दे असं म्हणायचंय ना. तर करू दे, जाऊ दे, येऊ दे, लेट मी आहे त्याला, मला करू दे ना. मग लेट मी, बरं काय करायचं, मला लिहू द्यायचंय ना. लेट मी नंतर लगेच ऍक्शन टाका, लेट मी राईट. आता काय तुकडे उरले, तुझा नंबर आणि माझ्या डायरीमध्ये, हे दोनच तुकडे उरले. म्हणजे इंग्लिश इज नथिंग बट अ गेम ऑफ जॉईनिंग द पार्ट्स. आणि आपण शिकतो वेगळंच काहीतरी, त्यालाच म्हणतो आपण फार अवघड आहे इंग्लिश. पर्स्पेक्टिव्ह बदला, तुमची त्याच्या मागची भावना बदला, मी कसं म्हणत होतो आणि मी काय म्हणतो, समजतंय. तर मग आता लेट मी राईट डाऊन म्हणा, तुम्ही लिहायचं तुम्हाला, लेट मी राईट डाऊन. काय राहू दे, काय लिहायचंय तुम्हाला, तुझा नंबर, पण कुठे लिहायचंय, माझ्या डायरीमध्ये. तुझा नंबर हा शब्द आपण कसं म्हणतो, तुझा नंबर, युअर नंबर. युअर नंबर. मग लेट मी राईट डाऊन युअर नंबर, इथपर्यंत सरळ गाडी आली आपली. आता काल एक गोष्ट सांगितली, आता परत ती गोष्ट आपण करूयात. माझ्या डायरीमध्ये, हा आता बघा, एक सिंपल तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतो, हिच्याने तर तुम्ही एकदम तुमचं कामच झालं पाहिजे. आता माझी डायरी म्हणजे माय डायरी, इथपर्यंत सगळ्यांना काय अडचण नाही यायला पाहिजे. खरं इंग्लिश कुठे माहितीये का, आज ही पण गोष्ट शिकून घ्या. एक कोणती, सपोज आपलं आपण म्हणतो, तुम्हाला असं म्हणायचंय माझ्या डायरीमध्ये, मला हे लिहून घ्यायचंय माझ्या डायरीमध्ये. तुम्हाला बोर्डवर लिहिलेलं दिसतं का रे बाबांनो, हा, कॅन यू सी दिस, क्लिअर दिसतंय का, हा. येस सर. हो. काही अडचण हो. असते येस. सांगत जा. एम आय येस ऑडिबल, सर. माझा आवाज येतो का तुम्हाला क्लिअर ऐकायला. सर आय एम ऑडिबल. हो. ओके. आता बघा, माझ्या डायरीमध्ये असं म्हटलंय ना, आजचा एक दुसरा महत्वाचा, फार महत्वाचा गुरुमंत्र तुम्हाला सांगतो. कोणता, इंग्लिश कुठे आहे. शब्द संपल्यावर शेवटी जी चिटकत ना, त्याच्यात इंग्लिश आहे. नोट करून ठेवा, शब्दाच्या शेवटी जे थोडे थोडे अक्षर चिटकून येतात, त्याच्यात इंग्लिश आहे. आपण मराठीत जे काही बोलू, त्याच्या शब्दांना चिटकून, तर मार्केट, आपण नुसतं मार्केट म्हटलं, पण मार्केट नाही, मार्केट बाहेर आहे. तो बाहेर जो आहे ना, त्याच्यात इंग्लिश आहे. हा, माझ्या वडिलांसाठी, माझे वडील म्हणजे माझे फादर, सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण साठी म्हणजे फॉर आहे ना, ते फॉर मध्ये इंग्लिश आहे. सेम तसं मग माझ्या डायरीमध्ये म्हणायचं ना, तर ते आपल्याला म्हणता आलं पाहिजे. तुम्हाला एक आणखी मगाशी मी सांगत होतो, एक टेक्निक शिकवतो. चला माझ्या बरोबर करता तुम्ही ते टेक्निक, हा. उजवा हात असं करा, आणि जर तुम्हाला खरं शिकायचं तर मस्त एन्जॉय करायचं, घाबरायचं काही कारण नाही. मला कॅमेरा दिसेल अशा प्रकार छान. आणि इमिटेशन टेक्निक आहे, हा. म्हणजे इमिटेट करायचं, पुढच्याचं बघून बघून करायचं. समृद्धीताई, मला तू दिसत नाहीस ग. पूजाताई, कुठे आहे तुम्ही बाळांनो, या. हा, उजवा हात केला. आता तुम्हाला म्हणायचंय माझ्या डायरीमध्ये, ओके, डाव्या हाताने म्हणायचं माझ्या डायरीमध्ये. दिस इज फनी बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके, व्हेरी युजफुल. माझ्या डायरीमध्ये, माझ्या डायरीमध्ये, कोपराजवळ जो शब्द येईल ना, त्याच्यात इंग्लिश आहे. माझ्या डायरीमध्ये कोपराजवळ कोणता शब्द आला, मध्ये शब्द आला की नाही, तो जो कोपराजवळ आलेला शब्द आहे, तो अगोदर म्हणायचा. माझ्या डायरीमध्ये, इथं आला मध्ये, मध्येला आपण काय म्हणतो, इन म्हणतो की नाही, मग तो आधी म्हणायचा, मग माझी डायरी म्हणायचं. म्हणजे इन माय डायरी होईल की नाही, बघा समजतंय का. येस. मग हे वाक्य कसं झालं पुढे, लेट मी राईट डाऊन तुझा नंबर माझ्या डायरीमध्ये, झालं संपलं. लेट मी राईट डाऊन युअर नंबर इन माय डायरी. म्हणजे कोणतंही वाक्य तुम्ही असं पुढे लिहू शकता. दॅट इज नॉट एनिथिंग डिफिकल्ट इन दॅट, ओके. कोणती पण गोष्ट. अजून तुम्हाला एखादं वाक्य सांगायचं असलं, कोणतं पण एखादं, की माझ्या भावाला माझ्यासोबत येऊ दे, तो चांगला आहे, तो काही करत नाही, असं आपल्याला काहीतरी म्हणायचं. आपण ते जाणार होतो, आपण हळूहळू एक वाक्य, दोन वाक्य, तीन वाक्य, चार वाक्य कसे एकत्र घेऊन जायचे, कंटिन्युअसली पॅराग्राफ कसा बोलायचा एक छान, सगळं बघणार आहोत आपण. सध्या तात्पुरतं एवढं घ्या, माझ्या भावाला माझ्या बरोबर येऊ दे. येऊ दे, ओके, म्हणजे त्याला येऊ द्यायचंय, म्हणजे लेट लेट यायला पाहिजे त्याच्यामध्ये. शिकण्यासारखी गोष्ट एवढीच आहे फक्त. आणि आयुष्यभर एवढं समजून घ्या, शिकणं इतकंच असतं का, शिकण्याचा मूळ मुद्दा एवढाच असतो. आपण त्याला गोल 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 गोल, राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड स्टॉप असं करतो. मग आजच्या शिकण्यातला भाग तुमच्याकडे लेट आणि डोंट लेट याच्यावर फोकस करा, ओके.
रोहितला फार सगळे नोट्स पाहिजे. नोट्सच्या बिटच्या काही आधी लागू नका. इथं जिवंत माणूस काय सांगतो त्याच्यावर काम करा आणि येस फॉलो करत राहा. तुम्हाला ते यायलाच पाहिजे कंपल्सरी. ओके. येस सर. लेट घ्या. मग त्या डोंट लेटला घ्या, त्याला पुढे जोडा. त्या मुद्द्याला घेऊन तुम्ही जितकं पुढे जाल तितकं ते वाक्य सोपं होईल. मग अगोदर लेट म्हणा. कोणाला येऊ द्यायचंय? माझ्या भावाला येऊ द्यायचंय. मग लेट माझा भाऊ म्हणा. याची प्रॅक्टिस करा. त्याचे ऑडिओ बनवा. ग्रुपवर टाका. तुमच्या घरात दररोज म्हणा. कसं काय इंग्लिश येत नाही? आपल्याला वाटतं फक्त येत नाही, आपण करत नाही म्हणून येत नाही. तुम्ही दररोज करा बरं तुमच्या घरात सुरुवात. का बरं येणार येणार नाही इंग्लिश तर? हा, सुरुवात तर करा. ठरवा असं तुमच्या मनात की मी ना आजपासून लेट वालं वाक्य ना घरात एकदा तरी म्हणणार. नाही घरात म्हणायचं तुम्हाला ना, लाज वाटते ना, ग्रुपवर म्हणा, इकडे येऊन म्हणा. कोणी सांगत नाही, इकडे सगळे तुमचे असणार आहेत. ओके. तर त्या गोष्टी सगळ्यांनी फॉलोच करा. मग माझ्या भावाला येऊ दे माझ्या बरोबर. मग लेट माझा भाऊ यायला कम म्हणतो आपण. लेट माझा भाऊ कम माझ्या बरोबर. आता माझ्या बरोबर तुम्हाला म्हणता येतंय का? त्याच्यावर काम करा. जर येत नसलं परत उजवात करणे. माझ्या बरोबर, माझ्या बरोबर. मग बरोबरला कोणता शब्द आहे आपल्याकडे? विथ आहे विथ. ना. विथ. ज्याला माहित नाहीये त्याने लिहून घ्या. ज्याला माहित आहे त्यांनी स्माइल करा. म्हणजे स्माइल करायला पण आपलं कारण आहे. काय कारण आहे स्माइल करायला? की वाव मला माहितीये बरोबरला विथ म्हणतात, मला माहितीये. शाबास शाबास शाबास. आणि मी तुम्हाला पैसे देईल, लावेल तुमच्याशी. तुम्हाला ऑलरेडी सगळं माहितीये, मी फक्त टेक्निक सांगणार आहे. आपल्याकडचे इंग्लिश स्पीकिंग कोर्सवाले सगळं करतात, टेक्निक सांगत नाही. फक्त रट्टा मारून घेते. एवढं एवढं पाठ करतो असंच करतात ना. रोहित काय नवीन शोध लागला? खरंच. तर प्रॅक्टिकल मध्ये जा. विथ म्हणजे सोबत हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. माझ्यासोबत मग विथ मी म्हणणार आपण. ती जोडी शेवटी टाका. 2-3 जोड्या जोडा एकमेकांच्या सोबत सोबत कनेक्ट करा. यायलाच पाहिजे. मग लेट माझा भाऊ कम विथ मी. झालं, संपला विषय. तर याप्रमाणे आपण वाक्य बोलू शकतो. आणि तुझ्या भावाला तुझ्या बरोबर येऊ देऊ नको बाबा, तो खूप विचित्र पोरगा आहे. तुझ्या भावाला तुझ्या बरोबर येऊ देऊ नको. आता नको येऊ देऊ म्हटलं डोंट लेट म्हणणार की नाही आपण? लक्षात घ्या. करा त्याची प्रॅक्टिस. डोंट लेट. नको करू देऊ, नको येऊ देऊ, नको जाऊ देऊ. हा, नको करू म्हणत नाही आम्ही. लक्षात घ्या. मला जर म्हणायचं असलं ना नको करू तर मी डोंट डू असं म्हटलं असतं. नको जाऊ डोंट गो म्हटलं असतं. मी तसं नाही म्हणत आहे. मी काय म्हणतोय? तुझ्या भावाला तुझ्या बरोबर येऊ देऊ नको, जाऊ देऊ नको, करू देऊ नको, खाऊ देऊ नको. असं म्हणतो ना डोंट लेट म्हणतो ना आपण. मग डोंट लेट तुझा भाऊ कम विथ यू. झालं, संपलं. किती सोपं आहे ते. म्हणजे लेटच्या वाक्याची प्रॅक्टिस करा. लेट मी म्हणजे मला. इथून जर सुरुवात केली तर तुम्हाला इतकं सोपं जाणार इंग्लिश. लेट आणि डोंट लेट या 2 शब्दामध्ये तुमचं बऱ्यापैकी काम होऊ शकतं. हा, तुम्ही त्याला किती वेळ देता त्याच्यावर खूप सगळं डिपेंड करतं. थोडस पुढे जाऊ आपण अजून. वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला तो वापरता आला पाहिजे. कुठे पण असतो, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आहात, दवाखान्यात आहात, कुठे पण राहा, आपल्याला ते प्रत्येक सिच्युएशन मध्ये ना ते वापरता आलं पाहिजे. आता आपण माणसाकडे जाऊया. चला, काहीतरी तर करायला पाहिजे ना. माणूस समजून घ्या. अरे त्यांच्याशिवाय तर काही चालणार नाही ना आपल्याला. माणूसच लागेल की नाही. माणसाला का समजून घ्यायचं आपल्याला? हं? बोलतो कोण? माणूसच बोलतो ना. आपल्या दररोजच्या जगण्यामध्ये कोण बोलतो? माणूसच बोलतो. माणसंच माणसाशी बोलतात ना. येस ऑर नो दीपक? माणसंच माणसांशी बोलणार आहे. म्हणून आपल्याला माणूस येस. पहिल्यांदा समजून घ्या. माणूस समजून येत नाही आपल्याला. आपल्याला असं वाटतं सगळं आलं. तसं नाही ते. याला आपण 3 लेयर्स मधून समजून घेऊ. हा, अंडरस्टँड आहे. 3-4 लेयर मधून आपण याला समजून घेऊ. हा, तुम्हाला ते माहित असतील तरी स्माइल करा. चला पुढे. कोण कोण माणसं आहेत आपल्याकडे सांगा बरं. पहिल्यांदा मी स्वतः आहे ना.
माझ्याशिवाय तर काही जगात काही चालत नाही, त्याला तुम्ही आय म्हणता. मी मुद्दाम बेसिक पासून घेतोय कारण हा कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स आहे. ओके, याच्यानंतरच पुढच्या तयारीला तुम्हाला काय करायचं ते बघा. एक मी आहे, एक तू किंवा तुम्ही आहात. काही तिकडचे लोक आहेत, दे म्हणतो आपण त्यांना. आपण आहोत इथे. हा एक मुलगा आहे, ही एक मुलगी आहे. इथे एखादी निर्जीव वस्तू वगैरे काहीतरी काहीतरी आहे ना. हे तुम्ही लहानपणापासून शिकला. आता याला प्रोनाउन म्हणतात का आणखी काय म्हणतात, याच्या नादी नका लागू. आपलं वी आर नॉट गोइंग टू स्टडी हिअर ग्रॅमॅटिकल पॉइंट्स. ओके, वी आर लर्निंग हिअर कम्युनिकेटिव्ह पॉइंट्स. आपल्याला कम्युनिकेशन मधून शिकायचं त्याला. आता आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, दे म्हणजे ते, वी म्हणजे आपण. हे तुम्हाला माहित असणार, मी असं गृहीत धरतो. माहित नसलं तर लिहून देतो. माहिती आहे का तुम्हाला? थंब द्या मला, तुम्हाला माहित आहे का? आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते किंवा त्या, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, ही म्हणजे तो किंवा कोणी पण एखादा माणूस असो. आता ही बद्दलची गोष्ट सांगतो तुम्हाला. आपण बऱ्याच वेळेला लहानपणापासून ही म्हणजे तो असं शिकलोय की नाही शिकलोय? ही म्हणजे तो, ही म्हणजे तो. मी जर हिला जर ते म्हटलं, ते चालेल का? नाही. हिला ते म्हणायचं. समृद्धी कुठे आहे? हिला ते म्हटलं चालेल का? आपण कसं नाही. चालेल, ही म्हणजे तर तो असतो. पण तसं नाही. नाही. ही म्हणजे ते, हे पण बरोबर आहे. आता एक वाक्याने आपण क्लिअर करून घेऊ. हा, बघा एक वाक्य आहे. ही इज माय फादर. ही इज माय फादर. याला तुम्ही मराठीतून कसं म्हणता? नाही. ते माझे वडील आहेत. करेक्ट ना? का असं म्हणतात तो माझा बाप आहे असं म्हणता काय? नाही. नाही. नाही ना. आपण मराठीमध्ये खूप संस्कार पाळणारी माणसं आहोत ना. मग लक्षात ठेवा, इंग्लिशला मॅनर्स नाही आहे, मराठीला आहे. मराठीचे संस्कार आहे. आपण ते, एका माणसासाठी जेव्हा आपण ते म्हणतो, मराठीमध्ये आपण लहान पोरगा असेल तर तो म्हणतो, आणि मोठा माणूस असला आपण त्याला ते म्हणतो, रिस्पेक्ट देतो. एकच माणूस आहे. इंग्लिशमध्ये दोघांसाठी पण ही हा एकच शब्द आहे. लक्षात ठेवा. इथे पण बऱ्याच जण ना मार खातात. ते तिकडे बसलेत, मी त्यांना विचारून सांगतो, मी त्यांच्याशी बोलतो मग तुम्हाला बोलतो, असं आपण म्हणतो की नाही? एखादा काहीतरी कंपनीमध्ये तुम्ही जॉब करताय, हा, तुमचे बॉस बसलेले शेजारच्या केबिन मध्ये, आणि तुम्हाला असं म्हणायचं की मी बॉसला विचारून सांगतो. आपल्याला असं म्हणायचं साहेब तिकडे बसलेले आहेत, मी तुम्हाला त्यांना विचारून मी तुम्हाला सांगतो. मग ते तिकडे बसलेले आहेत असं म्हणायचं ना, मग लोक दे पासून सुरुवात करतात का? त्यांना माहितीये दे म्हणजे ते, असं कुठेतरी शिकले होते ना लहानपणी, दे म्हणजे ते. अरे पण येस सर. ही म्हणजे पण ते, रिस्पेक्ट वाला ही. आज हा पण मुद्दा शिकून घ्या. हिला पण ते म्हटलं जाईल कधी? जेव्हा आपण कुणाला रिस्पेक्ट देऊ तेव्हा. आता इकडे घ्या, शी म्हणजे ती, असं आपण लहानपणापासून शिकलो की नाही? पण थोडं पुढे जा ना. प्रत्येक वेळेला शी म्हणजे ती, ती काय लहान मुलगीच असणार आहे का? आता दीपकच्या सासूबाई आल्या, तर दीपक असं म्हणणार आहे का ती माझी सासू आहे तिथं बसली सफेद, असं म्हणणार आहे का? नाही ना. काही देणार की नाही रिस्पेक्ट बिस्पेक्ट? जेवायचं आहे की नाही रात्री? हा? जर असं काही म्हणायला लागलं तर बायको जेवणच नाही देणार. हा, तू व्यवस्थित बोलत नाही माझ्या आईबद्दल, मग आपण त्यांना रिस्पेक्ट देतो की नाही? त्या आमच्या सासूबाई आहेत. येस. हा, आता त्या म्हणण्यासाठी तुम्ही परत दे म्हणायला लागला तर मग रॉंग नंबर लागणार आपला. म्हणून हे शिका की ही आणि शी यांचा योग्य प्रयोग करायला शिका. शी म्हणजे नुसतं ती नाही, याचा अर्थ त्या पण होईल. मग अजून एक शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे ना, इंग्लिशमध्ये तिसरा व्यक्ती म्हणजे मी आणि तुम्ही दोघ जण, आपण दोघ जण सोडून तिसरा माणूस हा किती पण थोर असो, वरच्या मुद्द्यावरचा असो, हुद्द्यावरचा असो, फार एकदम नरेंद्र मोदी साहेब असो, कोणी असेल,
मराठीतून आपण त्यांना ते त्या वगैरे म्हणतो. इंग्लिशमध्ये अशी काही व्यवस्था नाहीये. इंग्लिशमध्ये ही आणि शीच म्हणायचं. इथपर्यंत समजतंय का तुम्हाला? थांब मला, की आपल्या मराठी माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा. कोणता? ते म्हणायचं असलं की दे म्हणतात, परंतु इट इज नॉट लाईक दॅट. ओके, ते समजून घ्या. हा, इथे बघा, वीचे पण दोन अर्थ आहेत का, हे पण बऱ्याच जण माहित नाही राहत. एक आपण आणि एक कोण? आम्ही. वीचे दोन अर्थ, आपण आणि आम्ही. पण मी जर तुम्हाला म्हटलं ना की आपण आणि आम्ही मध्ये काय फरक आहे, तर तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. ओके, की काय फरक आहे बाबा, आपण आणि आम्ही मध्ये काय फरक आहे? हा, रुद्र सांग रे, काय फरक आहे आपण आणि आम्ही मध्ये? आपण म्हणजे आपण दोघं तिघं असतो आणि मी म्हणजे आपण स्वतःच. काही पण. आपण म्हणजे आपण जर आणि आम्ही म्हणजे का तू एकटंच, असं नाही चालणार. आम्ही म्हणजे सगळे आपण, आणि आपण म्हणजे रिस्पेक्टफुल, आपण कसं म्हणतो एखाद्याला, आपण सगळे, तसं रिस्पेक्ट ना. म्हणजे एखादा बॉस बीस असला तर मग हम्म. आपण म्हणा आपण आपण म्हणजे आलात आमच्या घरी, आपण आलात तर आम्हाला बरं वाटलं. आपण आला. परंतु रोहित, एक छोटासा चेंज समजून घ्या व्यवस्थित. काय ना, जेव्हा आपण आम्ही म्हणतो ना, त्याचा अर्थ असा असतो, आम्ही म्हणजे फक्त आम्हीच, त्याच्यात तुम्ही नाही आले. हे कळलं का? आम्ही काल नाशिकला होतो, आम्ही काल पुण्याला गेलो होतो, आम्ही गेलो होतो, तुम्ही होते का आमच्या बरोबर? नव्हता. म्हणजे जेव्हा तुम्ही आम्ही म्हणतो ना आपण, तेव्हा आपण ऐकणाऱ्याला त्याच्यात घेत नाही. पण मी जर असं म्हटलं, आपण काल पुण्याला गेलो होतो, आपण काल मुंबईला गेलो होतो, मग आपण मध्ये कोण कोण आलं? बोलणारा पण आलं आणि ऐकणारा पण आलं की नाही? येस सर, येस सर. हा फरक समजून घ्या. आम्ही मध्ये ऐकणारा नाहीये, पण आपण मध्ये ऐकणारा पण आहे आणि बोलणारा पण आहे. ठीक आहे ना? तर हे छोटे छोटे फरक आहेत, आपल्याला माहित असले पाहिजे. हा जो इट, हा जो शब्द आहे ना, इट, त्याच्यात पण बऱ्याच जणांना थोडं थोडं कन्फ्युजन वगैरे असतं इट बद्दल. हाफ ऑफ द पीपल डोंट नो इवन हाऊ टू यूज इट. दे डोंट नो. इट कशा कशाला म्हणायला पाहिजे? माणूस आणि स्त्री सोडून नॉन लिव्हिंग, नॉन मुव्हिंग जेवढं पण आहे, भावना जेवढ्या आहेत, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. निर्जीव म्हणजे ज्यांना जीव नाही आहे ते. हा, अचल, अचल म्हणजे जे एकाच ठिकाणी स्थिर आहेत, जे कुठेही चालत चालत जात नाही, पण त्यांना जीव असू शकतो. आता झाडांचं उदाहरण घ्या. आर्यन, झाडाला जीव असतो की नसतो? असतो. झाड असतो. नष्ट आहे, पण झाड रात्रीतून इकडे तिकडे जातं का? असं म्हणतं का, अरे यार मला ना अंगणातून राहून राहून खूप कंटाळा आला, आता मी मागे जाऊन थांबतो जरा, बंगल्याच्या मागे जातो रात्रभर, असं म्हणतं का झाड? कुठे कधी नाही म्हणत. झाड कधी जागा बदलत नाही. तर अचल, जे नॉन मुव्हिंग आहे, ते आपली जागा बदलत नाही, त्याला इट म्हणा. ज्याच्यात जीव नाही त्याला इट म्हणा. जेवढे प्राणी असतील त्या प्राण्यांना इट म्हणा. जेवढ्या भावना असतील त्या भावनांना इट म्हणा. जेवढी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला इट म्हणा. निसर्गामध्ये जे जे काही आहे त्या सगळ्याला इट म्हणा. सर एवढी इट म्हणायचे? त्यापेक्षा ही आणि शी परवडलं बाबा. माणूस दिसला ही म्हणा, स्त्री दिसली शी म्हणा, दॅट्स इट ना. तर इट पण खूप छान आहे. तुम्ही कशालाही इट म्हणू शकता. ठीक आहे. काही काहींना असं वाटतं धीस म्हणजेच इट. तसं नसतं. हा, लक्षात घ्या, धीस वेगळा आणि इट वेगळा. इट हा रिप्लेसमेंट आहे वस्तूला, धीस हा रिप्लेसमेंट नाही. हा, धीस इज ऍडजेक्टिव्ह आहे. धीस पेन, धीस पर्सन, धीस आयडियोलॉजी, धीस डिसिजन असं आपण म्हणू शकतो. पण आपण असं म्हणू शकतो का, इट पेन, इट डिसिजन, इट आयडियोलॉजी असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणत. इट म्हटल्यावर परत म्हणायची गरज नाही, धीस म्हटल्यावर म्हणतो आपण. हा धीस आणि इट मधला फरक आहे. कळतं का मी काय म्हणतो ते? आपण धीस बंगलो म्हणू शकतो की नाही? धीस बंगलो, धीस लेक्चर असं म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो. पण आपण इट बंगलो म्हणू शकतो का? इट बंगलो, इट लेक्चर असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. त्यांना रिप्लेसमेंट म्हणून आहे. हा इट जो आहे ना, हा रिप्लेसमेंट म्हणून आहे.
हे समजून घे व्यवस्थित. ओके. आपण माणसाचा एक पैलू बघितला, एकाच साईडने आपण माणूस समजून घेतला आत्ताशी. चला, तुम्ही माईक ओपन करू शकता आता, काय डझंट मॅटर, आणि मला सहभागी होऊ शकता. आपण माणसाचा एक पैलू समजून घेतला आता. अजून एक समजून घेऊ आता. नुसतंच मी असो, मी किंवा तू किंवा ते किंवा आपण असं नाही म्हणत ना आपण दरवेळेला. आपण वेगळं काहीतरी म्हणून, की आता आपण म्हणत होतो मला येऊ द्या काठीनं घोंगडं घेऊ द्या किरण, मला बी जत्राला येऊ द्या, की मला तुला असं पण म्हणायचं असेल ना आपल्याला. चला मग सांगा मला पटापट तुम्हाला काय काय माहितीये. मला म्हणायचं असेल तर कोणता शब्द तुमच्याकडे? मी. हा, क्या बात आहे. तुम्ही जितकं मला सहकार्य कराल ना तितकं आपण पटपट पटपट पुढे जाऊ. येत नसलं सांगा, मी आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला एका गोष्टीची खात्री देतो, माझ्याकडे पोतं म्हणून आहे, तुम्ही थकून जाल घेऊन घेऊन, इतकं आहे माझ्याकडे. ठीक आहे, तुम्ही जेवढं सुचवाल त्याच्या डबल स्पीडने जाऊ आपण. चला, तुला किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तर कोणता शब्द तुमच्याकडे? युअर. हा, युअर. समजून घ्या. आता इथे खूप सुंदर मज्जा आहे. आज ना तुम्हाला खरोखर काहीतरी शिकल्याचा आनंद मिळेल. तुला म्हणायचं असलं तरी पण यू, आणि तू म्हणायचं असलं तरी पण यू. समजून घ्या, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस असं तुम्हाला म्हणायचं असलं तुम्ही काय म्हणता? यू आर माय यू आर माय बेस्ट फ्रेंड. यू आर माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे तुम्ही यू म्हटलं की नाही त्याच्यात? यू म्हटलं ना. आता दुसरं वाक्य सांगतो, की मी तुला सांगतो. हे वाक्य आपण कसं म्हणतो इंग्लिश मध्ये? मी तुला सांगतो. आय टेल यू. आय टेल यू. मग आता इथे बघा, याला दोन वक्र करू. एक, यू आर माय बेस्ट फ्रेंड, हा, हे एक वाक्य झालं. आय टेल यू हे दुसरं वाक्य झालं. दोन्ही वाक्यामध्ये यू आला की नाही आलं? मग पहिल्या वाक्यामध्ये यू आला तर तुम्ही त्याला तू म्हटलं, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये यू आला तुम्ही त्याला तुला म्हटलं. मग आपल्याला कसं काय कळणार की कधी म्हणायचं तुला आणि कधी म्हणायचं तू? यू ह्या एका शब्दाला तू कधी म्हणायचं आणि तुला कधी म्हणायचं हे पण समजलं पाहिजे की नाही? हा, क्लिअर करा. ह्या दोन्ही गोष्टी मधला दुवा कोणता माहितीये? व्हॉट इज द मेन टॉपिक, मेन पॉइंट दॅट ऍक्शन. जी पण ऍक्शन आहे ना, जाणे येणे खाणे पिणे बसणे धरणे मरणे उघडणे रडणे, याला आपण ऍक्टिव्हिटी म्हणतो की नाही? येस और नो? ती जी ऍक्टिव्हिटी आहे ना, ऍक्शनच्या पलीकडे यू आला की त्याला तुला म्हणायचं, ऍक्शनच्या आधी आला की त्याला तू म्हणायचं. हा पॉइंट समजून घ्या. ऍक्शनच्या अगोदर आला की त्याला तू म्हणा, ऍक्शनच्या नंतर आला की त्याला तुला म्हणा. अजून एक गोष्ट, इकडे आला की वाय कॅपिटल असणार, तिकडे गेला की वाय छोटा असणार. सो सिंपल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ज्ञान आहे. ओके. यू ह्या शब्दाला तू कधी म्हणायचं आणि तुला कधी म्हणायचं ते आपण बघतोय. आता इथली ऍक्शन कोणती होती? टेल होती ना. इथे ऍक्शन कोणती होती? टेल. सांगणे. टेलच्या पुढे आला ना म्हणून याला तुला म्हटलं आपण. हे तुमच्या लक्षात आलं का? आणि इथे बघा, इथे ऍक्शन नाहीये इथे म्हणून आपण काय म्हटलं त्याला तू म्हटलं. तर अशा प्रकारे हा, तुला म्हणजे पण यू, तुम्हाला म्हणजे पण यू. चला, त्यांना म्हणायचं असलं तर काय शब्द आहे तुमच्याकडे? सांगा बरं, कोण कोण किती हुशार बघू तुम्हाला. त्यांना. देम. हिम. हा, येस, मला हे पाहिजे तुमच्याकडनं. आता बघा मज्जा, तुमच्याकडून अपेक्षित हे होतं मला, त्यांना म्हणजे नेमकं कुणाला असा प्रश्न विचारा. त्यांना म्हणजे कुणाला? मग हे त्यांना म्हणजे खूप लोक आहेत का ते? 1 2 3 4 5 6 7 8 एवढ्या लोकांना म्हणायचंय का? यांना का? देम. मग तुम्ही काय म्हणणार त्याला? देम म्हणणार.
मी मी त्यांना विचारून सांगतो माझ्या वडिलांना, माझे वडील तिकडे आहेत, मी त्यांना विचारून सांगतो. त्यांना म्हणजे कुणाला? माझ्या वडिलांना. समजून घ्या. म्हणजे एक माणूस आहे, त्याला तुम्ही रिस्पेक्ट देताय, राईट ना, आणि तेव्हा तुम्ही त्यांना म्हणताय ना, मग तेव्हा तुमच्याकडे कोणता शब्द असला पाहिजे? हिम असला पाहिजे. हिम. एक पॉइंट वाटल्याचं नोट डाऊन करून घ्या की कधीच एका माणसाला देम म्हणायचं नाही. दे आणि देम एका माणसाला कधी म्हणायचं नाही. याच्या पुढे चला अजून. एक स्त्री पण असू शकते ना, त्यांना ज्यांना म्हणतो आपण, एक बाई पण असू शकते की नाही, त्यांना विचारून सांगतो मी मॅडमना. हा, त्यांना पण आपण रिस्पेक्ट दिला म्हणून तर म्हणतो ना आपण ते. हर. मग हर येईल की नाही? हा, पूजा, समृद्धी, रोहित दादा, हे आपली इथे विकेट पडते. मोस्ट ऑफ द टाइम्स वी फेल टू टॉक जस्ट बिकॉज ऑफ दिस. वी डोंट अंडरस्टँड कोणता शब्द घ्यायचा हेच आपल्या लक्षात नाही राहत. खरं सर. म्हणून इंग्लिश अवघड वाटतं. म्हणजे वी आर कन्फ्युज. आणि सांगणारे सांगत पण नाही आपल्याला. प्रॉब्लेम तिथे पण आहे. आपण खूप अपेक्षित राहतो, सांगा सांगा, मला कुठेतरी सांगा रे प्लीज. सांगणाऱ्यालाच माहित नाही. असं अनुभव आला तुम्हाला एखाद्या वेळेला? नाही असं हा, जे सांगायला आहे ना त्यांनाच माहित नाही काय काय गोष्टी, असं पण होतं. तर हे पण आहे त्यांना म्हणजे इकडे. ओके, चला थोडं पुढे जाऊया. माईक बंद कर बाबा. फक्त बोलायचं असलं ना तर माईक ओपन कर रे. घरातले डायलॉग्स बाकीचे कोणत्याही गोष्टी नाही. आम्हाला किंवा आपल्याला म्हणायचं असेल तर कोणता शब्द आहे? कोण सांग? अस. अस. क्या बात आहे, बहुत अच्छे. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहा. आणि आपल्याला लागणार आहे, आम्हाला सांगा, आम्हाला शिकवा, आपल्याला त्यांनी फसवलं आपल्याला, हे म्हणायचंय आपल्याला पुढच्या काळात. म्हणून जो माणूस आहे याच्या बरोबर जर ला म्हणायचं असलं तर कसं म्हणायचं ते इथे बघतोय आपण. आणि ते म्हणावंच लागतं. ते काय आपल्या मनावर नाही की मी नाही म्हणणार असं नाही काही. मी तुला दोन गोष्टी सांगतो. त्यांनी मला 5 रुपये दिले, त्याच्यातले मी 4 रुपये खर्च केले. मला दिले, तुला सांगतो, आम्हाला सांगा, त्यांना इकडे बोलवा, हे आपलं रोज म्हणावं लागतं. इंग्लिश तुम्हाला जर असं वाटत असेल ना खूप काहीतरी भव्य दिव्य आहे इंग्लिश शिकणं, म्हणजे तसं काही नाही ना. त्याच्यातल्या बेसिक बेसिक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी शिका. कोणता शब्द कोणत्या शब्दाच्या नंतर येतो, कोणाचा नंबर कुठे येतो, हाच का बरं येतो, तो का नाही येत, त्या गोष्टी क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं समजते. हा, आणि ज्यांना ज्यांना गरज आहे मध्ये मध्ये स्क्रीनशॉट काढून घेत चला. मी पुसून टाकतो, बोलता बोलता मला वाटलं की मी लगेच पुसून टाकत असतो. चला, मला झालं, तुला झालं, त्यांना झालं, आम्हाला झालं. आता कोणाला? त्याला आणि तिला ना. त्याला म्हणण्यासाठी काय शब्द तुमच्याकडे सांगा? हिम. त्याला माहित नसेल तर लिहून घ्या. तिला म्हणायचं असेल तर कोणता शब्द तुमच्याकडे? तिला, हर. हर. आणि याला म्हणायचं असलं तर कोणता शब्द आहे? याला, इट. हिम. इट. हा, याला किती पैसे लागतात, किंवा तू याला काय म्हणतोस, तू याला काय करतोस, याला, इट, है ना. तर हे माणसाला, हा कितवा लेअर झाला आपला? सेकंड लेअर झाला. माणसाला आपण प्रत्येकाबरोबर काय लावलं? ला 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 लावलं की नाही लावलं ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला ह्या माहीत असणं फार महत्वाच्या आहेत. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचंय त्यांनी घ्या, पुसूयात, पुढे जाऊयात. हा, तुम्हाला समजतंय का मी काय सांगतोय ते? समजते सर. येस सर. नसेल समजत तर सांगा, मला आवडतं. आता पुढे चला. हा नुसता माणूस होता, आपण त्या प्रत्येक माणसाबरोबर ला 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 लावलं. अजून थोडं पुढे जाऊयात. आता हा जो माणूस आहे ना,
आता समजा मी आहे, मला जेव्हा मालकी दाखवायची, माझी मालकी हक्क दाखवायचा आहे, या माणसाला मालक करून दाखवा आता. मग जर मी होतो तर मग माझं होईल की नाही मला सांगा, हो की नाही? हा, मालकी माझा पेन, माझी प्रॉपर्टी आहे ना. हा, ते पण आपण बघूया. सगळ्या माणसांची मालकी सांगा मला. माझं, माझा, माझी, माझे, माझ्या, भरपूर सगळे. याच्यासाठी कोणता शब्द तुमच्याकडे? माय. सगळेजण सांगत चला रे. माय आहे ना, माझं घर, माय हाऊस, माझी प्रॉपर्टी, माय प्रॉपर्टी आहे ना. हं? माझं. चला, आता मी फक्त इथं तुझं लिहितो इथे, आणि बाकी युअर. डिक्टो करून घ्यायचं. तुझं, तुझा, तुझी, तुझे, तुझ्या, है ना. कॅरी करता युअर. येईल. काय शब्द यायचे तुमच्याकडे? युअर. युअर. बर, आता चला, त्यांचं. हा हा, त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या. याला स्टारच करून ठेवायचं मित्रांनो. का स्टार करायचंय? आता तो मगाचा प्रश्न आलाय आपला, कोणता रे? कोणा आठवतो प्रश्न? याच्यावर मी एक सांगितला होता प्रश्न, नाही आठवत? याला प्रश्न विचारायचा, त्यांचं म्हणजे कुणाचं? त्यांना आलं ना तर त्यांना म्हणत, त्यांना म्हणजे कुणाला, त्यांचं म्हणजे कुणाचं, असं विचारा. मग याचे 3 भाग पडतील की नाही मला सांगा, येस. हो की नाही? बोला. येस. त्यांचं म्हणजे कोण? त्यांचं म्हणजे हो. कुणाचं. मग खूप लोक आहेत का या लोकांचं का सगळ्यांचं? यांचं का, या सगळ्या लोकांचं का? त्यांचं, त्यांचा, त्यांची. मग आपल्याकडे काय शब्द आहे? देअर आहे ना. देअर. बरं, दरवेळेला ग्रुपच असणार आहे का? नाही ना. त्यांचं नाव सुरेश आहे, त्यांचं नाव रमेश आहे, मग एकच माणूस असेल ना ज्यांचं नाव रमेश आहे. मग त्यांचं म्हणजे कुणाचं? याच्यावर इंग्लिश फिरतं. त्यांचं म्हणजे एक माणूस आहे, त्यांना आम्ही रिस्पेक्ट देतो, त्यांना आम्ही म्हणतो त्यांचा, इंडियांचा, एकाच माणसाचा. आता कसं म्हणणार त्यांचं? हिज. या पुढे या. हीच म्हणणार की नाही म्हणणार? हीच. हीच म्हणणार ना. त्यांचं नाव, देअर नेम थोडी ना म्हणणार, हीच नेम म्हणणार. त्यांची प्रॉपर्टी, एकच माणसाची प्रॉपर्टी आहे, हीच प्रॉपर्टी म्हणणार. त्यांचा स्वभाव, मग काय सगळ्या लोकांचा स्वभाव घेणार का काय? देअर नेचर म्हणणार तुम्ही? नाही, हीच नेचर म्हणणार ना. अरे समजतंय की नाही? बोला. हो सर. अजून या इकडे. त्यांचं म्हणजे कुणाचं? एक महिला मंडळ आहे है ना, त्यांना आम्ही रिस्पेक्ट देतो, पण ती महिला एकटीच आहे. मग हर हीच. म्हणणार ना आपण त्यांचं. त्या मॅडम ज्या आहेत ना त्यांचं हर म्हणणार ना आपण. हे क्लिअर करा. बाकी माझ्याकडून तुम्हाला काहीच नाही कळलं ना तरी चालतंय, तरी चालेल, पण तुम्ही हे 2 शब्द पाठ करून घ्या. त्यांना म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, आणि त्यांचं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, या 2 गोष्टी पाठ करा बरं. याचे 3 शब्द आणि याचे पण 3 शब्द. आजचा अभ्यास इतकाच. त्यांना म्हणायचं असेल तर 3 शब्द कोणते, त्यांचं म्हणायचं असेल तर 3 शब्द कोणते. ओके, पाहिजे असेल तर लिहून देऊ का? त्यांना म्हणायचं असेल तुमच्याकडे 3 शब्द आहे. एक आहे देम, एक आहे हिम, आणि एक आहे हर. त्यांचं म्हणायचं असेल तुमच्याकडं 3 शब्द आहे. एक आहे देर, एक आहे हिस, आणि एक आहे हर. कळतंय का? हे क्लिअर झालं पाहिजे. ओके, त्यांचं झालं. आता या आपलं किंवा आमचं कसं म्हणणार सांगा आता. Our. हम्म, Our.
आमचं, आणि ती लिस्ट बरं. पूर्ण लावण्याची पुढे आमचं, आमचं, आमची, आमचे, आमच्या, सगळे आले त्याच्यात. त्याला आपण आवर म्हणतो की नाही, पण सगळे शिकलेले लोक त्याला आर म्हणतात. आपण म्हणतो आवर, लवकर लवकर आवर, जायचे बाहेर. पण लोक त्याला आवर नाही म्हणत, ती पण लोक त्याला काय म्हणतात, आर म्हणतात. आमची प्रॉपर्टी म्हणायची असले लोक म्हणतात आर प्रॉपर्टी. आणि आपण काय म्हणतो, आवर प्रॉपर्टी. कशाला आवरतो प्रॉपर्टी एवढी, आर म्हणायचं शिका. आपलं म्हणायचं असेल तरी पण तोच शब्द बरं का. आपलं, आपला, आपली, आपले वगैरे सगळं तेच आहे. पुढे चला. आता माझं झालं, तुझं झालं, त्यांचं झालं, आपलं झालं. आता राहिलं कोणाचं, त्याचं आणि तिचं. या मला आता त्याचं कसं म्हणणार, त्याचं नाव, त्याचा प्रांत, बोला बरोबर. हीच. शाबास. त्याचं म्हणण्यासाठी हीच, आणि तिचं म्हणण्यासाठी काय आहे बाबांना, मग तिचं. शाबास. तिचं, तिचं, तिची म्हणण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? तिचे, तिच्या, और. हर. किती सोपं आहे इंग्लिश. काही पण लोक सांगतात उगाच, म्हणतात खूप अवघड आहे, अवघड आहे. काही अवघड नाही. आपण त्याच्यापेक्षा अवघड आहे इंग्लिश पेक्षा पण. आपणच खरे अवघड आहे, इंग्लिश सोपंच आहे, आपण अवघड आहोत. आता राहिला शेवटचा जो इट होता ना, त्याचं पण लिहून घेऊ. याचं है ना, याची गॅरंटी काय आहे, याचा रेट काय आहे, याची पॉलिसी काय आहे, याचं, याचा, याची, याचे, असं म्हणायचं असेल तर इटला येस राहू आणि म्हणून आपण इट्स. आता परत इट्स मध्ये पण दोन आले ना इट्स. एकामध्ये ऍपोस्ट्रॉफी असतो, एकामध्ये ऍपोस्ट्रॉफी एस नसतो. याला जर आपण असं लिहिलं असतं ना, इट्स असं, तर याचा अर्थ काय झाला असता, इट इज. म्हणजे हे आहे असं याचा अर्थ झाला असता. आपल्याला हे पाहिजे. हा, इट्स. समजतंय का नाही समजतंय हे. आणि त्याच्या पुढे आपण अजून जर एकदा माणसाचं म्हणायचं असतं तर राहुलचं म्हणायचं असतं. राहुलचं, राहुलचं घर. का सांगा राहुलचं, सांगा बरं. राहुल्स. शाबास. त्याला apostrophe s लावा. राहुलचं, राहुल्स. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु कम्युनिकेशन मध्ये ह्याच येतात. हा, आणि ते क्लिअर करा. म्हणून मी म्हणतो की माणसाला क्लिअर करा. माणूस समजला तर भरपूर काही समजून येईल. माणूसच नाही कळला, काहीच नाही कळणार. बरोबर आहे की नाही ना. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून एखादा लेअर असेल तो पण आपण बघूयात पुढच्या लेक्चरला. तर सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करा. आज आपण जेवढं काही शिकलोय त्याची मस्तपैकी तयारी करा. उद्याला येताना हे सगळं क्लिअर करून या. बेसिक गोष्टी क्लिअर करा. मागासमोर कसं काही इंग्लिश बोलता येत नाही. हा, माझ्याकडे जितके काही लोक शिकले आहेत त्या सगळ्यांना छान इंग्लिश बोलता आलं. कितीतरी लोकांना मस्तपैकी प्रमोशन मिळाले, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, इंटरव्ह्यू क्रॅक केले. तुमचं होऊ शकतं छान. हा, चला उद्या भेटूयात आपण. चालतंय. ठीक हा, आहे. ओके. नमस्ते. नमस्ते. गुड नाईट. गुड नाईट.